प्रॉपर्टी राउंड वर्म. तर पहा लास्ट लेक्चर मध्ये इन द लास्ट क्लास वी आर डिस्कस अबाउट द फायलम एस्कहेलमिंथेस. बरोबर आहे. वर्म लाइक एनिमल्स आहेत. प्लॅटीहेल्मिंथेस पासून जे सुरू झाले ते ॲनिलिडा आर्थ्रोपोडामध्ये सुद्धा काही पर्टिक्युलर एनिमल्स आपल्याला वर्म लाइक पाहायला मिळतात. तर त्या वर्म लाइक एनिमलचे फायलम्स आपण स्टडी करायला. त्याच्यामध्ये फर्स्ट फायलम आपण वर्म लाइक एनिमलचा स्टडी केला ज्याचं नाव होतं प्लॅटीहेल्मिंथेस. हेल्मिंथ मीन्स वर्म. त्यानंतर एस्कहेलमिंथेस हे सुद्धा वर्म आहे. प्लॅटीहेल्मिंथेस चे फ्लॅट वर्म होते. एस्कहेलमिंथेस मध्ये राउंड वर्म होत्या आणि आज ॲनिलिडा मध्ये रिंग वर्म आहेत. बरोबर आहे. सगळे वर्म वाळ्याच स्ट्रक्चर असणार आहे किंवा पेस्ट जसे आपण कन्सिडर करतो कुठल्या प्लांट्स वर पडणार आहे किंवा क्रॉप प्लांट्स वर येणार आहे त्या पेस्ट लाईक स्ट्रक्चर असणार आहे म्हणजे आळ्यांसारखं स्ट्रक्चर असणारे एनिमल्स आहेत पण मायक्रोस्कोपिक आहेत. स्मॉल साईजचे आहेत. जसं इन्सेक्ट आणि त्या वर्म जे असतात हे आपण क्लिअरली आपल्या नेकेड आईजने ऑब्झर्व करू शकतो. पण प्लॅटीहेल्मिंथेस एस्कहेलमिंथेस या पर्टिक्युलर फायलम मधले जे एनिमल्स आहेत हे एनिमल्स आपल्याला काही आपल्या नेकेड आईजने ऑब्झर्व होत नाही. वी हॅव टू यूज द सिम्पली मायक्रोस्कोप फॉर द स्टडी ऑफ दिस ऑर्गॅनिझम. मायक्रोस्कोप आपल्याला यूज करावा लागतो. विदाउट मायक्रोस्कोप आपण त्यांना ऑब्झर्व करू शकत नाही. बरोबर आहे. त्यानंतर या शेवटच्या फायलम मधले एस्कहेलमिंथेस फायलम मधले जे एनिमल्स आहेत या एनिमलच्या स्ट्रक्चर्स बद्दल थोडेसे युनिक पॉइंट्स आपण स्टडी केले तेव्हा. जसं या एनिमल्स मध्ये आपल्याला बायलॅटरल सिमेट्री पाहायला मिळते. त्याच्यानंतर सिलेंड्रिकल थ्रेड लाइक स्ट्रक्चर आहे. त्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टम डेव्हलप्ड टाइपची आहे. दोन सेपरेट ओपनिंग असतात माउथ आणि एनस. त्यानंतर ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन आहे आणि रिंग लाइक स्ट्रक्चर किंवा सिलेंड्रिक राउंड स्ट्रक्चर आपल्याला क्रॉस सेक्शन मध्ये ऑब्झर्व होते. दॅट्स व्हाय these animals are commonly termed as the round worm. बरोबर आहे. तर हे काही पर्टिक्युलर फीचर्स आपल्याला त्या एनिमल्स मध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर रिप्रोडक्शन मध्ये एक रिप्रोडक्शनची प्रोसेस जर आपण पाहिली रिप्रोडक्शन मध्ये जो एक एनिमल आपण सांगितला ॲस्कॅरिस या ॲस्कॅरिस मध्ये आपल्याला सेक्शुअल डायमॉर्फिझम पाहायला मिळालं. सेक्शुअल डायमॉर्फिझम मध्ये मेल आणि फिमेल असे दोन सेपरेट इंडिव्हिज्युअल्स या ऑर्गॅनिझम्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल या दोन ऑर्गॅनिझमची साइज जर आपण पाहिले तर मेल इज ऑलवेज थिन अँड शॉर्टर दॅन दी फिमेल व्हिच कन्सिस्ट ऑफ अ टू पेनिल सिटे. पेनाइल सिटे टर्मिनल एंडला दोन पर्टिक्युलर स्ट्रक्चर्स किंवा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन यांच्या पोस्टेरियर एंड वर प्रेझेंट असतात. ज्यांचा रिप्रोडक्शनच्या पर्पज साठी आणि रिप्रोडक्शनच्या पर्पज सोबत फॉर द लोकोमोशन मूवमेंट पर्पज साठी सुद्धा हे एनिमल्स काय करतात यूज करतात. तर युनिक फायलम होता बा एस्कहेलमिंथेस. एस्कहेलमिंथेस नंतर ऍडव्हान्स टाइपचा फायलम आहे. आजच्या फायलम पासून वेगवेगळ्या टाइपच्या ऑर्गन सिस्टम डेव्हलप झालेल्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत. जसं तुमची सर्क्युलेटरी सिस्टम असेल, डायजेस्टिव्ह सिस्टम वेल डेव्हलप्ड असणार, मस्क्युलर सिस्टम प्रेझेंट असणार, न्यूरल सिस्टम प्रेझेंट असणार. वेगवेगळ्या टाइपच्या ऑर्गन सिस्टम बियर करणारे पजेस करणाऱ्या एनिमलच्या फायलमला आज आपल्याला सुरुवात करायची. बरोबर आहे. 6वा फायलम आहे. आणखी 5 फायलम राहिले. 5 लेक्चर आपल्याला आणखी या चॅप्टरला लागणार आहे आजचं सोडून. बरोबर आहे. 5 लेक्चर मध्ये आपला चॅप्टर फिनिश होतंय. टोटल 11 फायलम आहे. 11 फायलम पैकी आपण 5 फायलम कंप्लीट केले आणि आज आपल्याला 6व्या फायलम बद्दल स्टडी करायचं आहे. 6 नंबरचा फायलम आहे. तर दी फायलम ॲनिलिडा. फायलम ॲनिलिडा. ॲनिलिडा फायलम बद्दल आज आपण स्टडी करणार आहे. द ऑर्गॅनिझम्स which are included in the phylum Annelida are commonly termed as a ring. बरोबर आहे. काय म्हणतात ह्या एनिमल्सला? these animals are commonly termed as a ring. रिंग लाइक स्ट्रक्चर असल्यामुळे they possess a annulated ring or compartments of a ring in the body. So these animals are commonly termed as
रिंग वर्म. बरोबर आहे, वर्मच म्हणणार आपण या ॲनिमलला सुद्धा, कारण सिलेंड्रिकल थ्रेड लाईक लॉंग स्ट्रक्चर यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. आणि लॉंग सिलेंड्रिकल स्ट्रक्चर प्रेझेंट असणाऱ्या ॲनिमल्सला आपण कॉमनली वर्म कन्सिडर करतो. लॅटिन मध्ये त्याला हेल्मिंथ म्हणतात, हेल्मिंथ. बरोबर आहे. तर तसंच रिंग लाईक स्ट्रक्चर किंवा सॉरी वर्म लाईक स्ट्रक्चर या ॲनिमल्स मध्ये प्रेझेंट आहे. आणि त्या पर्टिक्युलर वर्म लाईक स्ट्रक्चर मध्ये आपल्याला रिंग्सचे कंपार्टमेंट पाहायला मिळतात. सपोज असा एक सिलेंड्रिकल स्ट्रक्चर असलेला ॲनिमल आहे. या ॲनिमलच्या बॉडीला जर तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केलं तर त्या पर्टिक्युलर ॲनिमलच्या बॉडीवर तुम्हाला अशा ॲन्युलेटेड रिंग्स किंवा सर्क्युलर स्ट्रक्चर्स पूर्ण एंटायर बॉडीवर पाहायला मिळतात. या पर्टिक्युलर सर्क्युलर स्ट्रक्चर मुळे ड्यू टू दिस सर्क्युलर स्ट्रक्चर और ड्यू टू दिस रिंग लाइक स्ट्रक्चर which are present over the entire body of an organism. पूर्ण एंटायर बॉडीवर या ऑर्गॅनिझमच्या अशा ॲन्युलेटेड रिंग्स प्रेझेंट असतात. त्या ॲन्युलेटेड रिंग्स मुळे या पर्टिक्युलर ॲनिमल्सला आपण रिंग वर्म कन्सिडर करतो. ऍक्च्युअली ॲनिलिडा हा वर्ड जो आहे, दिस वर्ड इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड एन्युलस. एन्युलस नावाचा एक पर्टिक्युलर वर्ड लॅटिन मध्ये ज्याचा मीनिंग होते रिंग, ANNULUS, एन्युलस व्हिच मीन्स अ रिंग. हा एन्युलिडा वर्ड जो आहे, द नेम ऑफ दिस फायलम एन्युलिडा इज डिराइव्ड फ्रॉम द वर्ड एन्युलस व्हिच मीन्स अ रिंग. त्याचा मीनिंग काय आहे? सिंपली रिंग मीनिंग आहे. रिंग म्हणजे काय बघा, रिंग असल्याने म्हणजे अंगठी म्हणतो आपण त्याला, हातामध्ये घालायची अंगठी जशी असते त्याला आपण रिंग म्हणतो. किंवा रिंग सर्क्युलर स्ट्रक्चरला सिंपली आपण रिंग कन्सिडर करतो. जसं मुली बांगड्या घालतात हातामध्ये, त्या बांगड्याचं स्ट्रक्चर सुद्धा कसं आहे, सर्क्युलर आहे, रिंग लाईक फक्त लार्जर स्ट्रक्चर आहे. पण या ॲनिमलची साईज स्मॉल असल्यामुळे यांच्या बॉडीवरचे जे सर्क्युलर स्ट्रक्चर्स आहेत, दी स्ट्रक्चर्स आर कंपेअर्ड विथ द सर्क्युलर स्ट्रक्चर्स ऑफ दिस ॲनिमल्स आर कंपेअर्ड विथ द रिंग. बरोबर आहे. तर एन्युलस हा जो पर्टिक्युलर वर्ड आहे, या एन्युलसला आपण इंग्लिश मध्ये रिंग हा वर्ड यूज करतो. पण या फायलम मध्ये दोन ॲनिमल तर खूप कॉमन आहेत, सगळ्यांनी ऐकले असतात, काही जणांना पाहिलेले सुद्धा असतात. खूप कॉमन ॲनिमल्स आहेत विच आर इन्क्लुडेड इन द फायलम एन्युलिडा. एन्युलिडा फायलम मधला सर्वात फर्स्ट ऑर्गॅनिझम that are given in the example that is the earthworm. अर्थवर्म मराठीमध्ये आपण त्याला गांडूळ म्हणतो. बरोबर, गांडूळ खत तुम्ही कधी ऐकलं असेल शेतामध्ये पहा, जे आपले रेसिड्यूज आहेत, बरोबर, प्लांटचे जे रेसिड्यूज असतात, या रेसिड्यूजला डिकम्पोज करून त्या डिकम्पोज झालेल्या पर्टिक्युलर सबस्टन्सेस पासून एक फर्टिलायझर आपण जे तयार करतो त्याला वर्मी कंपोस्ट आपण कन्सिडर करतो. वर्म, बरोबर आहे, वर्म पासून तयार केलेलं आहे त्यामुळे वर्मी कंपोस्ट म्हणतात. तर तो वर्मी कंपोस्ट तयार करण्यासाठी कॉमनली या अर्थवर्मचा यूज करतात. तर अर्थवर्म त्याचा इंग्लिश नेम सॉरी सायंटिफिक नेम आहे फर्टिमा, FERTIMA, फर्टिमा. त्याच्यानंतर आणखीन एक एक्झाम्पल आहे बघा, ज्याचा ट्रॅडिशनल मेडिसिन सिस्टीम मध्ये खूप एक्सटेन्सिव्ह यूज केला जातात फॉर द पर्पज ऑफ वुंड हिलिंग. जखम बरी करण्यासाठी, जे जुन्या जखमा असतात त्या जखम जर बरोबर करायच्या असतात, त्याला जर हील करायचा असेल, बरोबर आहे, त्याला जर ट्रीट करायचा असेल तर त्या पर्टिक्युलर ट्रीटमेंट मध्ये एका ॲनिमलचा आपण यूज करायचो ज्याचं नाव आहे लीच, विच इज कॉमनली कॉल्ड ॲज जळू ऐकला असेल तुम्ही कधी बघा. जे मॉइस्ट डॅम्प प्लेसेस असतात, या मॉइस्ट डॅम्प प्लेसेसवर कॉमनली ऑब्झर्व होणारा ॲनिमल आहे लीच. त्याचं सायंटिफिक नेम आहे हिरडुनारिया. बरोबर आहे ना, सायंटिफिक नेम थोडंसं युनिक आहे बघा, हिरडुनारिया. कोणता नारिया आहे तो? हिरडुनारिया. बरोबर आहे, हिरडुनारिया सायंटिफिक नेम आहे त्या लीचचा. मराठीमध्ये आपण त्याला जळू म्हणतो. हा हिरडुनारिया ॲनिमल सुद्धा कॉमनली इन्क्लूड केलेला या फायलम एन्युलिडा मध्ये. पण इंडियन ट्रॅडिशनल मेडिसिन सिस्टम जी आपली आयुर्वेदिक मेडिसिन सिस्टम जी आपण त्याला कन्सिडर करतो, या आपल्या आयुर्वेदिक मेडिसिन सिस्टम पेक्षा चायना मधली जी ट्रॅडिशनल मेडिसिन सिस्टम आहे, त्या ट्रॅडिशनल मेडिसिन सिस्टमला खूप पॉवरफुल मेडिसिनल सिस्टम वर्ल्ड मध्ये कन्सिडर केला जाते. चायना एक अशी कंट्री ज्या कंट्रीमध्ये मेडिसिनल सिस्टम मध्ये किंवा त्या एखाद्या डिसीजला ट्रीट करण्यासाठी, क्युअर करण्यासाठी आयुर्वेदिक मेडिसिनचा खूप एक्सटेन्सिव्हली काय करतात ते यूज करतात. वेगवेगळ्या थेरपीज त्यांनी डेव्हलप केलेल्या आहेत. ॲक्युप्रेशरची थेरपी तुम्ही जर कधी ऐकली असेल
तर ते ॲक्युप्रेशर थेरपी ऍक्च्युली ओरिजिन त्याची चायनामधून झालेली आहे. तर त्या चायनामध्ये या लीचचा आणि इंडियामध्ये सुद्धा आपण ज्या ओल्डर वुंड्स असतात, जुनाट जखम आपण ज्याला म्हणतो ओल्डर वुंड किंवा जखम जे असतात, या जखमेमधून पस रिमूव्ह करण्यासाठी, पस म्हणजे काय असतं बा, पू म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, या पसला रिमूव्ह करण्यासाठी कॉमनली या लीचचा किंवा जळूचा यूज केला जातो. जसं प्रेस करून एखाद्या पर्टिक्युलर जर जखम झालेली असेल तुमच्या कुठे हातावर वगैरे, त्या जखमेमध्ये जो झालेला पस आहे तो पस प्रेस करून जर आपण त्याला रिमूव्ह करत असतो तर त्यावेळेस खूप पेनफुल प्रोसेस आहे, बरोबर. दाबणं त्याला पॉसिबल नसते कारण जखम जुनी असेल तर खूप पेनफुल प्रोसेस असते. त्याच्यामुळं एक अशी टेक्निक त्यावेळेस मेडिसिनल सिस्टम मध्ये यूज केला जायचे. हा जो जळू असते, हा जळू एक्टोपॅरासाइट आहे. दिस लीच इज अ एक्टोपॅरासाइट. एक्टोपॅरासाइट आहे. पॅरासाइट असल्यामुळं त्याच्याकडे काय आहे, या पर्टिक्युलर पॅरासाइटिक ऑर्गॅनिझम कडे हुक आणि सकर, हुक ऍज वेल ऍज सकर्स, हे दोन स्ट्रक्चर वेल डेव्हलप्ड असतात. काय करतात, यांच्याकडे जे हुक आहे या हुकवर स्पेसिफिक दोन स्पॉट्स असतात, ज्या स्पॉट्सवर स्पाइन लाइक स्ट्रक्चर असतात. ज्या स्पाइन लाइक स्ट्रक्चर मधून हे एनिमल्स काय करतात, काही सर्टन केमिकल्स सिक्रीट करतात. जे केमिकल्स जनरली एनास्थेटिक असतात, बरोबर आहे. दीज हिरडुनारिया एक्सक्रीट और रिलीज अ anesthetic substances from the hook like structure which avoid the painful process. जनरली लीच जर तुम्हाला बाईट करत असेल, लीच जर आपल्याला चावत असेल आणि आपल्या बॉडी मधून ब्लड सक करत असेल तर त्यावेळेस आपल्याला फील सुद्धा होत नाही, आपल्याला त्याचा कॉन्शियसनेस किंवा आपण त्याला सेन्स सुद्धा करू शकत नाही. इतक्या फ्लुएंटली तो काय करते, आपल्या बॉडी मधून ब्लड सक करत असते. पॅरासाइटिक टाइपचा ऑर्गॅनिझम आहे. ब्लड इज यूज्ड ॲज अ मील. ब्लड सोबत ज्या अदर टाइपच्या ब्लड सेल्स आहेत, अदर टाइपचे जे ब्लड मध्ये कॉन्स्टिट्यूएंट आहे, या कॉन्स्टिट्यूएंटला सुद्धा हा लीच काय करत आहे, ॲज अ फूड मटेरियल म्हणून यूज करते. तर तो जो लीच आहे या लीचच्या हुक लाइक स्ट्रक्चरवर, सपोज आपण हे लीच जर माउथ जर कन्सिडर केलं तर या माउथवर काही हुक लाइक स्ट्रक्चर प्रेझेंट असतात, ज्या हुक लाइक स्ट्रक्चरद्वारे तो एनास्थेटिक सबस्टन्सेस त्या ऑर्गॅनिझमच्या किंवा होस्ट ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये रिलीज करते. ज्या सबस्टन्सेस मुळे या सबस्टन्सेसच्या एनास्थेटिक प्रॉपर्टी मुळे, जसं ऑपरेशन करते वेळेस तुम्ही कधी पाहिलं असेल जे एनास्थेशिया असते, एनास्थेशिया म्हणजे ज्याला आपण डॉक्टर्स जे असतात ते डॉक्टर एक स्पेसिफिक इंजेक्शन तुमच्या बॉडीमध्ये इंजेक्ट करतात, त्याच्यामुळे तुम्हाला पेनच होत नाही, कळत नाही तुमचं ऑपरेशन व्हायला की नाही, बरोबर आहे. तर तसेच सबस्टन्सेस, तसेच सेम एनास्थेटिक एजंट्स हा हिरडुनारिया किंवा लीच त्या होस्ट ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये रिलीज करते. रिलीज केल्यामुळे त्या बॉडीमधून ज्यावेळेस तो ब्लड सक करते त्यावेळेस पेन होत नाही, तुम्हाला सेन्स सुद्धा होत नाही. आणि ही जी टेक्निक आहे, सेम टेक्निक आपण वुंड हिलिंग साठी यूज करतो. जी यांच्यामध्ये प्रोसेस आहे, आता जखम असेल, जखमेमधला जर पस तुम्हाला रिमूव्ह करायचा असेल, पू जर काढायचा असेल तर तो पस रिमूव्ह करण्यासाठी त्या पर्टिक्युलर प्लेसवर काय करतात, जळूला त्या प्लेस करतात. तिथे जळूवर ठेवणार. जळूची प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे, तो काय करेल, त्याचे जे हुक लाइक स्ट्रक्चर्स आहेत हे हुक लाइक स्ट्रक्चर बॉडीमध्ये प्रिक करेल आणि प्रिक करून त्याच्याकडे जे सकर्स आहेत या सकर्स मधून तो पस काय करेल, तो ऍब्सॉर्ब करेल. आपल्या अनडॅमेज्ड बॉडी पार्टवर आपण त्याला प्लेसच करत नाही. ज्या जागेवर वुंड असेल, जिथे जखम झालेली असेल त्या जागेवर जर प्लेस केलं तर तिथल्या सराउंडिंग एरियामध्ये जो पस फॉर्मेशन झालेला आहे त्या पसला तो इझिली काय करते, सर्व करते. तर मेडिसिनल सिस्टम मध्ये किंवा ट्रॅडिशनल मेडिसिन सिस्टम मध्ये, आयुर्वेदिक मेडिसिन सिस्टम मध्ये इम्पॉर्टन्स असलेला हा पर्टिक्युलर एनिमल आहे, ज्याला आपण लीच म्हणतो किंवा जळू म्हणतो. त्यानंतर लीच जळू नंतर एक नेरिस नावाचा ऑर्गॅनिझम आहे. नेरिस हा एक एंडोपॅरासाइटिक टाइपचा ऑर्गॅनिझम आहे, बरोबर. जंत तुम्ही कधी ऐकला असेल, जंत होतात आपल्या पोटामध्ये. आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टम आहे या डायजेस्टिव्ह सिस्टम मधल्या ऍसिडिक पीएच मध्ये सस्टेन करणारा, सर्व्हाइव्ह करणारा हा पर्टिक्युलर अँग्लिडा फायलम मधला एनिमल आहे. कॉमनली कॉल्ड ॲज जंत. मराठीमध्ये आपण त्याला जंत म्हणतो. डायजेस्टिव्ह सिस्टम, जे लहान मुलं असतात, जे लहान मुलं माती वगैरे ज्यावेळेस खातात त्या मातीमधून या नेरिसचे एग्स आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये एंटर करतात आणि डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये एंटर केल्यानंतर त्यांच्या ऍसिडिक एन्व्हायरमेंट मध्ये त्यांचे जे एग्स आहेत त्या एगची लेइंग होते. एग लेइंग झाले, एग पासून वर्म्स तयार होतात आणि त्या वर्म आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये रिसाइड करतात. जनरली कॅटल्स मध्ये सुद्धा हा नेरिसचा प्रॉब्लेम आपल्याला खूप फ्रिक्वेंटली पाहायला मिळतो.
बरोबर आहे. कॅटल्स मध्ये जंताचा प्रॉब्लेम होतो खूप पायाला, त्यामुळे आपण जे जंतनाशक असतात बरोबर आहे, जे कंपाऊंड किंवा जे केमिकल्स कॉमनली या नेरीजला किल करण्यासाठी यूज केले जातात त्याची आपण ट्रीटमेंट त्या कॅटल्सला पर 3 मंथ और पर 6 मंथ जनरली प्रोव्हाइड करत असतो. तर नेरीस आहे, त्यानंतर लीच आणि अर्थवर्म म्हणजे 3 कॉमन ॲनिमल्स आहेत जे आपण इन्क्लूड करतो या ॲनिलिडा फायलम मध्ये. तीनही इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट असलेले ऑर्गॅनिझम्स आहेत. एकाला आपण डिकंपोजर कन्सिडर करायला बरोबर आहे, टर्शरी लेवलचा कंझ्युमर येतो. टर्शरी लेवलचा कंझ्युमर म्हणजे इकोसिस्टम मध्ये जे आपण प्रोडक्टिव्हिटीच्या लेवल्स कन्सिडर करतो त्या प्रोडक्टिव्हिटीच्या लेवल्स मध्ये टर्शरी लेवलचा कंझ्युमर आपण या अर्थवर्मला कन्सिडर करतो बरोबर आहे. न्यूट्रिएंटची रिसायकलिंग जी आहे, न्यूट्रिएंटची रिसायकलिंग जनरली इकोसिस्टम मध्ये न्यूट्रिएंट कंटिन्युअसली रिसायकल होत असतात. मग तुम्ही थर्मोडायनामिक्स मध्ये चॅप्टर फिजिक्स मध्ये थर्मोडायनामिक्स मध्ये तो फर्स्ट लॉ तुम्ही थर्मोडायनामिक्सचा स्टडी केलेला आहे. एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, only the one form of energy get converted into a other form. फक्त आपल्याला काय करता येते, एका फॉर्मचं दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्जन करत असते. एनर्जीच्या बाबतीत सुद्धा हा पर्टिक्युलर रूल ऍप्लिकेबल आहे आणि सेम रूल इज ऍप्लिकेबल टू द न्यूट्रिएंट आल्सो. न्यूट्रिएंट कॅन नॉट बी destroyed or they cannot be formed, only the one form of nutrient get converted into a other form. सिंपल पासून कॉम्प्लेक्स फॉर्म करत जायचे आणि कॉम्प्लेक्स फॉर्मला पुन्हा अगेन काय करायचं, सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट करत जायचं. तर ही जी न्यूट्रिएंटची रिसायकलिंग आहे, या न्यूट्रिएंटच्या रिसायकलिंग साठी अर्थवर्म एक बेनिफिशियल टाइपचा ऑर्गॅनिझम आहे बरोबर आहे. कॉमनली दिस अर्थवर्म इज कन्सिडर्ड ॲज अ फ्रेंड्स ऑफ फार्मर बरोबर आहे. शेतकरी मित्र म्हणतात, शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात, कारण शेतकऱ्यांच्या ज्या जमिनीमध्ये जी न्यूट्रिएंटची रिसायकलिंग करायची, जे फर्टिलायझर्स आपल्याला अप्लाय करायला लागले, फर्टिलायझर मिनिमम अमाउंट मध्ये जर अप्लाय करायचे असतात तर त्यासाठी आपल्याला या टाइपचे ऑर्गॅनिझम आपल्या सॉइल मध्ये ग्रो करावे लागतात. तर अर्थवर्म आहे, त्याच्यानंतर लीच असेल, नेरिस असेल, त्या 3 ॲनिमल्सला आपण या फायलम मध्ये काय करतो, इन्क्लूड करतो. त्याच्यानंतर हॅबिटॅटच्या बाबतीत जर आपण या ऑर्गॅनिझमच्या पाहिलं तर हॅबिटॅट मध्ये खूप जास्त डायव्हर्सिटी आपल्याला या ॲनिलिडा फायलम मध्ये पाहायला मिळते. जसं these animals are generally aquatic in nature. Few may be ectoparasite, free living or burrowing in a moist soil. पण वेगवेगळ्या टाइपच्या एन्व्हायरमेंट मध्ये सस्टेन करायला. जसं आपण सांगितलं these animals are found in the aquatic environment also. aquatic म्हणजे आपण सांगितलं कम्प्लीटली वॉटर मध्ये, H2O मध्ये त्यांची लाईफ सायकल काय करतात, ते कंप्लीट देअर लाईफ सायकल इन द वॉटर. सो दे आर टर्म्ड ॲज the aquatic organism. त्यानंतर मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम ह्या ॲनिलिडा फायलम मधले एक्टोपॅरासाइटिक टाइपचे आहेत. एक्टोपॅरासाइट these are the organisms or these are the parasitic organisms which are remain outside the body of an host organism. जो पर्टिक्युलर त्यांचा होस्ट ऑर्गॅनिझम आहे, या होस्ट ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या बाहेरच रिसाइड करतात बरोबर आहे. बॉडी आहे, बॉडीच्या आउटसाइडला रिसाइड करणार आहे, आउटसाइड टू द बॉडी ऑफ एन होस्ट ऑर्गॅनिझम. आणि आउटसाइडला राहून काय करतात, त्या पर्टिक्युलर होस्ट ऑर्गॅनिझम मधून त्यांचे न्यूट्रिएंट सक करतात. सक द न्यूट्रिएंट और ऍब्सॉर्ब द न्यूट्रिएंट फ्रॉम द बॉडी ऑफ होस्ट ऑर्गॅनिझम. बॉडीच्या आतमध्ये एंटर करण्याची गरज नाही बरोबर आहे. तसं तर बेसिकली दोन्ही टाइपचे पॅरासाइटिक ऑर्गॅनिझम आपल्याला ॲनिलिडा फायलम मध्ये पाहायला मिळतात. बट मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम्स आर एक्टोपॅरासाइटिक टाइप. एंडोपॅरासाइट मध्ये नेरिस एक एंडोपॅरासाइट आहे, पण मॅक्झिमम ऑर्गॅनिझम एक एक्टोपॅरासाइट आहे. एक्टोपॅरासाइट म्हणजे जसं टिक आपण गोचिड कन्सिडर करतो, हा टिक बॉडीच्या बाहेरच राहत आहे, पण बॉडीच्या बाहेर राहूनही त्या ऑर्गॅनिझम पासून त्याचे न्यूट्रिएंट काय करते, डिराइव्ह करते. तसे हे सुद्धा एक्टोपॅरासाइटिक टाइपचे organisms. Ectoparasite live outside the body of an host organism and absorb or suck their nutrient. त्यानंतर ectoparasite सोबत free living form मध्ये सुद्धा these organisms are also found in free living form. Free living form freely survive or freely sustain in the given environmental condition. जी काय environmental condition असेल त्या environmental condition मध्ये freely काय करतात, सर्वाइव्ह करतात.
एक युनिक फीचर आपल्याला या ऑर्गॅनिझमच्या हॅबिटॅट मध्ये पाहायला मिळते पहा. जनरली जो अर्थवर्म नावाचा ऑर्गॅनिझम आहे, दिस अर्थवर्म फाउंड इन द मॉइस्ट सॉइल. मॉइस्ट सॉइल मध्ये बरीड फॉर्म मध्ये, बरोइंग किंवा बरीड फॉर्म आपण त्याला कन्सिडर, बरोइंग फॉर्म मध्ये कॉमनली हा ऑर्गॅनिझम आपल्याला पाहायला मिळते. काय वाले जनरली या ऑर्गॅनिझमची बॉडी जर आपण पाहिली तर बॉडी एकदम सॉफ्ट आहे, बरोबर आहे, आणि ही सॉफ्ट बॉडी लाईटला सेन्सिटिव्ह आहे. द बॉडी ऑफ दिस ऑर्गॅनिझम इज टू मच सेन्सिटिव्ह टू दी लाईट. पण तुम्हाला अर्थवर्म किंवा गांडूळ जे आपण म्हणतो, हे अर्थवर्म तुम्हाला सनलाईटला एक्सपोज झालेले कधीही पाहायला मिळणार नाही. दे आर ऑलवेज प्रेझेंट बिलो द सॉइल सरफेस और फाउंड इन अंडरग्राउंड सरफेस. कुठं पाहायला मिळतात? जनरली अंडरग्राउंड एरियामध्ये किंवा अंडरग्राउंड सरफेसेस मध्ये पाहायला मिळतात. डायरेक्टली सनलाईटला एक्सपोज होत नाही. लाईट एनर्जीचं किंवा लाईटचं आणि यांचं 36 आकडा असल्यासारखं आहे, बरोबर आहे. अपोज करतात लाईटला जनरली. ॲक्वॅटिक फॉर्म मध्ये तरी राहतात किंवा डार्क एरियामध्ये, डार्क पिरियड मध्ये तरी राहतात किंवा इनर टू द बॉडी ऑफ एन होस्ट ऑर्गॅनिझम, एंडो पॅरासाइट म्हणून तरी राहतात. फ्री लिव्हिंग फॉर्म यांच्यामध्ये खूप मिनिमम नंबर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि फ्री लिव्हिंग जरी असले तरी लाईट पासून जनरली हे दिस ऑर्गॅनिझम टेंड टू रिमेन अवे फ्रॉम दी लाईट एनर्जी. लाईट एनर्जी पासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. बरोइंग फॉर्म मध्ये राहतात. फ्री लिव्हिंग जर असतात तर फ्री लिव्हिंग असून बरोइंग फॉर्म मध्ये. आणि बरोइंग कुठे करतात? जनरली दे बरीड देमसेल्फ इन द मॉइस्ट सॉइल, द सॉइल व्हिच हॅव अ एक्सटेन्सिव्ह अमाउंट ऑफ मॉइश्चर. ज्या पर्टिक्युलर सॉइल मध्ये मॉइश्चर कंटेंट जास्त असेल अशा पर्टिक्युलर सॉइल मध्ये बरीड फॉर्म मध्ये ते ऑर्गॅनिझम आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर एक युनिक स्ट्रक्चर फॉर द पर्पज ऑफ रिप्रोडक्शन. दिस ऑर्गॅनिझम हॅव अ युनिक स्ट्रक्चर जनरली फॉर द पर्पज ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. तसं सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आपल्याला या पर्टिक्युलर फायलम मध्ये हर्मॅफ्रॉडिएट टाइपचे एनिमल्स पाहायला मिळतात. आणि हर्मॅफ्रॉडिएट एनिमल्स असले तरी एक युनिक स्ट्रक्चर रिप्रोडक्शनच्या पर्पजसाठी यांच्याकडे प्रेझेंट आहे, ज्या स्ट्रक्चरला आपण क्लिटेलम कन्सिडर करतो. द बॉडी ऑफ these organism possess a unique structure. Body of these organism possess a unique structure. एक युनिक स्ट्रक्चर त्यांच्याकडे प्रेझेंट आहे. दिस युनिक स्ट्रक्चर इज टर्म्ड ॲज अ क्लिटेलम which is meant for the purpose of sexual reproduction. जे ऍक्च्युअली स्ट्रक्चर डेव्हलप केलेलं आहे फॉर द पर्पज ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या पर्पज साठी या ऑर्गॅनिझमच्या कोणताही ऑर्गॅनिझम असेल म्हणतो, अॅनिड्रा फायलम मधला आयदर तो अर्थवर्म असेल, नेरिस असेल, लीच असेल, फर्टेमा असेल, हिरडुनारिया असेल, कोणताही असेल, या एंटायर ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला एक क्लिटेलम नावाचं स्ट्रक्चर पाहायला मिळते. क्लिटेलम इज बेसिकली मीन्ड फॉर टू असेस द प्रोसेस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शनची जी प्रोसेस आहे या प्रोसेसला असेस करण्यासाठी कॉमनली क्लिटेलम नावाचं स्ट्रक्चर यांच्या बॉडीवर प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर लोकोमोशनच्या पर्पजसाठी आता ऑर्गन सिस्टम आपण सांगायला. ऑर्गन सिस्टम विच आर प्रेझेंट इन द फायलम एनलिडा. फर्स्ट ऑर्गन सिस्टम आहे मस्क्युलर सिस्टम. मस्क्युलर सिस्टम ऑर्गन सिस्टम मध्ये डिफरंट टाइपच्या सिस्टम आपण सांगतो प्रेझेंट आहे. त्याच्यापैकी मस्क्युलर सिस्टम एक सिस्टम आहे. दिस सिस्टम इज बेसिकली meant for the locomotion and movement. जनरली लोकोमोशन आणि मूवमेंट साठी हेल्प करणारी मूवमेंट आहे, सॉरी हेल्प करणारी सिस्टम आहे. ऍक्च्युअली दिस सिस्टम इज नॉट डायरेक्टली इन्वॉल्वड इन द मूवमेंट ऑफ एन ऑर्गॅनिझम बट इट असेस और इट इज हेल्पफुल फॉर द मूवमेंट ऑफ स्ट्रक्चर which are basically involved in the locomotion as well as movement. जसं आपल्या बॉडीमध्ये एंटायर बॉडीमध्ये आपल्याला बॉडीमध्ये मसल्स आपल्या प्रेझेंट आहेत. या मसल्स डायरेक्टली मूवमेंट करत नाही. मसल्स काय करतात? स्वतःचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन करतात. आणि मसल्स मधल्या कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन मुळे आपल्या बॉडीचे जे लोकोमोटरी ऑर्गन्स आहेत, लोकोमोटरी ऑर्गन लाईक आवर हँड्स असतात किंवा आपले लिम्स असतात, फोर लिम्स असतात, हिंड लिम्स असतात. या फोर लिम्सची हिंड लिम्सची आपण मूवमेंट करतो आणि या मूवमेंट मुळे ऍक्च्युअली आपण काय करत असतो? मोटाईल टाइपचे ऑर्गॅनिझम्स आहेत, एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर मूव्ह करतो. तसे या ऑर्गॅनिझम कडे मस्क्युलर सिस्टम प्रेझेंट आहे.
This muscular system is basically involved in the process of locomotion and the movement. Locomotion आणि movement साठी responsible असलेली organ system आहे. This muscular system consisting of two types of muscles. Muscular system मध्ये बेसिकली दोन टाइपच्या मसल्स यांच्याकडे प्रेझेंट आहेत. जसं आपण लास्ट फायलम मध्ये आपण सुद्धा मसल सांगितल्या होत्या. लास्ट जो ऍस्केहेल्मिन्थेस फायलम होता, या ऍस्केहेल्मिन्थेस फायलम कडे एकाच टाइपच्या मसल प्रेझेंट होत्या. rather than having two types of muscle, the ऍस्केहेल्मिन्थेस have a single types of muscle. कोणत्या मसल होत्या सांगा बरं? ऍस्केहेल्मिन्थेस मध्ये प्रेझेंट असलेल्या मसल्स कादळे, कटारे, पिसाळ, बर्मे, गवाळे. ऍस्केहेल्मिन्थेस फायलम मधल्या मसल सांगा मला कोणत्या आहेत? longitudinal muscle, good. The phylum Aschelminthes possess बड़की circular absent होत्या. It have only a longitudinal muscle mostly. So the phylum Aschelminthes have a single types of muscle, that is the longitudinal muscle. Longitudinal muscle फक्त Aschelminthes मध्ये present आहे. This phylum has the both types of muscle, that is it have a circular as well as longitudinal muscle. Circular and लॉन्जिट्युडनल दोन्ही टाइपच्या मसल्स या ऑर्गॅनिझमच्या पूर्ण एंटायर बॉडी मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सर्क्युलर मसल्स एज वेल एज लॉन्जिट्युडनल मसल. त्याच्यानंतर या मसल्स ऍक्च्युअली जे स्ट्रक्चर्स आहेत जे लोकोमोशन साठी हेल्प करतात, त्या स्ट्रक्चर मध्ये पहा कोणते कोणते स्ट्रक्चर प्रेझेंट आहेत. फर्स्ट स्ट्रक्चर आहे दॅट इज दी सीटे. बरोबर, लोकोमोटरी स्ट्रक्चर लाइक सीटे इज प्रेझेंट इन दी अर्थवर्म. Parapodia is present in a nares and suckers are present in the leech. बरोबर आहे. Locomotory organs or the organs which are used for the mobility. Muscles त्या ऑर्गनची मूवमेंट करतात. ज्या ऑर्गनच्या मूवमेंट मुळे त्या एंटायर ऑर्गॅनिझमची आपल्याला मूवमेंट पाहायला मिळते. लक्षात तुमच्या काय सांगितलं बरे? मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्शन. सपोज हिंड लिम्स आहेत माझे, पायामधल्या मसल्स आहेत त्या दोन्ही बोन्स सोबत अटॅच आहेत, फिमर बोन सोबत. या मसल्स काय करतात? कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन करतात आणि या कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशनमुळे हँडची किंवा लिम्बची आपल्याला मूवमेंट झालेली पाहायला मिळते. In the same way, these types of muscles are present in the entire body, which is accomplished with a certain structure, which are actually move in the organism. Like the organism earthworm has a setae. Setae नावाचं एक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे जे आपल्याला earthworm मध्ये पाहायला मिळतंय. earthworm. त्याच्यानंतर लीच मध्ये लीच consisting of suckers for the movement. It use a sucker. The suckers are also helpful for the absorption of nutrients. Suckers चा रोल बेसिकली absorption of nutrient आहे. पण absorption सोबत त्या सेम suckerचा हे ऑर्गॅनिझम काय करतात? त्यांच्या मूवमेंट साठी सुद्धा यूज करतात. They also use the suckers for the movement or locomotion. त्यानंतर नेरिस नावाचा जो आपण ऑर्गॅनिझम सांगितला, या नेरिस मध्ये बेसिकली पॅरापोडिया. पोडा मीन्स लेग. बरोबर आहे. पुढे आपण ऑर्थोपोडा मध्ये पोडाचा मीनिंग सांगणार आहे. पोडा which means a leg.
पॅरापोडा म्हणजे लेग लाईक स्ट्रक्चर्स आहेत किंवा पोडा लाईक स्ट्रक्चर्स आहेत. This poda like or parapodia basically involved in the movement of nereis. Nereis ची मूवमेंट पॅरापोडियानं, लीच ची मूवमेंट त्यांच्यामध्ये प्रेझेंट असलेल्या सकर्सनं आणि अर्थवर्म ची जी मूवमेंट आहे त्या अर्थवर्मची मूवमेंट होती त्याच्या सिटेनं. बॉडी मध्ये ज्या सर्क्युलर मसल्स आहेत या सर्क्युलर मसल्स सोबत सिटे नावाचं स्ट्रक्चर आपल्याला या अर्थवर्म मध्ये पाहायला मिळतंय. ज्या सिटे नावाच्या स्ट्रक्चर मधल्या मसल्स कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होतात आणि हा अर्थवर्म मूवमेंट करते. अर्थवर्मची मूवमेंट तुम्ही पाहिली असेल, स्प्रिंग सारखं स्ट्रक्चर करते अर्थवर्म, बरोबर आहे. कॉन्ट्रॅक्ट करणं स्ट्रक्चरला, पुन्हा रिलॅक्स करणं, कॉन्ट्रॅक्ट करणं, रिलॅक्स करणं, पुढे 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 त्या टाइपनं मूवमेंट आपल्याला झालेली पाहायला मिळते. अर्थवर्म काही सापासारखं असं वाकडं तिकडे चालत कधी गेलेलं पाहिलं असेल तुम्ही, बरोबर आहे. एक युनिक टाइपची मूवमेंट असते अर्थवर्म मध्ये, बरोबर आहे. पूर्ण बॉडीला कॉन्ट्रॅक्ट करते, पुन्हा रिलॅक्स करते, कॉन्ट्रॅक्ट करणं, रिलॅक्स करणं आणि फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये मूवमेंट करणं. तर तीन स्ट्रक्चर लक्षात ठेवायचे. these three structures are basically involved in the movement of these organisms. सिटे, अर्थवर्म, सकर्स, लीच आणि शेवटचं स्ट्रक्चर आपण सांगितलं पॅरापोडिया. पॅरापोडिया इन केस ऑफ नेरिस. समजलंय. त्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टम, मस्क्युलर सिस्टमची रिलेटेड असलेले तीन स्ट्रक्चर आपण सांगितले. डायजेस्टिव्ह सिस्टम आपण लगेच डिस्कस करू, त्याच्या अगोदर लिहून घ्या. झाले का रे? चला मोडू बरे बर ना खरा त्यानंतर मस्क्युलर सिस्टम नंतर नेक्स्ट टाइपची ऑर्गन सिस्टम यांच्या बॉडी मध्ये जी प्रेझेंट आहे. द बॉडी ऑफ दिस ऑर्गॅनिझम possess a well developed digestive system. Digestive system is well developed and complete. कंप्लीट टाइपची डायजेस्टिव्ह सिस्टम आहे. कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम आपण कोणत्या डायजेस्टिव्ह सिस्टमला कन्सिडर करतो रे? द डायजेस्टिव्ह सिस्टम which possess or which bear a two separate opening. Digestive system which bear a two separate opening for the ingestion and egestion. ingestion म्हणजे फूड मटेरियलला इनटेक करणं. तर इंजेक्शन पर्पज साठी, इंजेक्शन अँड इजेशन पर्पज साठी ज्या पर्टिक्युलर डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये किंवा सिंपली एलिमेंटरी कॅनल मध्ये, द एलिमेंटरी कॅनल which possess a two separate opening for to intake the food material and to ingest the undigested as well as unwanted waste food material. These animals or this type of digestive system is termed as a complete digestive
सिस्टम कंप्लीट कधी कन्सिडर करणार दोन सेपरेट ओपनिंग असल्यानंतर इंजेक्शन साठी एक सेपरेट ओपनिंग आणि इजेक्शन साठी सेपरेट ओपनिंग. Generally the opening which is present at the anterior side ची जी opening आहे, this opening is used for the ingestion of food material which is termed as a mouth, while the opening which is present at the posterior side ची जी opening आहे, this opening is used for the ingestion of food material and commonly termed as the anus. The successful distance between the mouth and anus, or the part of a digestive system which is present between the mouth and anus, is termed as a alimentary canal. त्या पर्टिक्युलर पार्टला आपण एलिमेंटरी कॅनल कन्सिडर करतो. या पर्टिक्युलर एलिमेंटरी कॅनलचा डायजेस्टिव्ह सिस्टमचा फूड मटेरियलच्या डायजेशन पर्पज साठी काय केला जाते, यूज केला जाते. डायजेशन ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन एनिमल्स मध्ये प्रेझेंट आहे. तरी डायजेशन करणारी जी ट्यूब आहे, इट इज अ स्मॉलर ट्यूब व्हिच इज एन्क्लोज्ड इन अ लॉंगर और लार्जर ट्यूब. एक लार्ज साइजची ट्यूब प्रेझेंट आहे. त्या लार्ज ट्यूब मध्ये ही स्मॉलर ट्यूब आपल्याला ऑर्गॅनिझम्स मध्ये कॉमनली पाहायला मिळते. त्यानंतर बघा लॉन्जिट्युडिनल सर्क्युलर मसल्स नंतर डायजेस्टिव्ह सिस्टम नंतर गॅसेसच्या एक्सचेंज साठी फॉर द पर्पज ऑफ गॅसेस एक्सचेंज दे हॅव अ पोअर्स ओव्हर देअर बॉडी. पोरिफेरा सारखे पोअर्स नाही, बरोबर आहे. परफोरेटेड टाइपचे स्ट्रक्चर आपल्याला एनिमल्स मध्ये पाहायला मिळते. दिस परफोरेटेड स्ट्रक्चर इज हेल्पफुल फॉर द एक्सचेंज ऑफ गॅसेस. म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टम आहे. Respiratory system, the system or the organ system which is helpful for the exchange of gases. जनरली एनिमल्स मध्ये किंवा कोणत्याही ऑर्गॅनिझम मध्ये दोन गॅसेसचं एक्सचेंज आपल्याला पाहायला मिळतं, CO2 and O2. कार्बन डायऑक्साइड आणि ऑक्सिजन हे दोन गॅसेस आपण एक्सचेंज करतो. या पर्टिक्युलर गॅसेसच्या एक्सचेंज साठी यांच्याकडे काही नॉस्ट्रिल किंवा नोज सारखे स्ट्रक्चर प्रेझेंट नाही. पूर्ण एंटायर बॉडीवर त्यांच्या स्मॉल साइजचे पोर्स प्रेझेंट असतात, ज्या पोर्स थ्रू ऑक्सिजन काय करणं, इनटेक करणं आणि कार्बन डायऑक्साइड एक्झेल करणं. इनहेल करायचं आहे ऑक्सिजन आणि एक्झेल करायचं आहे कार्बन डायऑक्साइड. द गॅसेस एक्सचेंज इज टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ द पोर्स व्हिच आर प्रेझेंट ओव्हर द बॉडी. पोर्स पूर्ण एंटायर बॉडीवर प्रेझेंट आहेत. these pores are responsible for to exchange the gases. बॉडी मध्ये जो वेस्ट गॅस आहे किंवा वेस्ट प्रोडक्ट आहे कार्बन डायऑक्साइड which is the final product of the respiration. जनरली रेस्पिरेशन मध्ये कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर आपल्याला फॉर्म झालेलं पाहायला मिळतं. ज्यावेळेस एखाद्या सबस्ट्रेटचं आपण कंप्लीट ऑक्सिडेशन करतो त्यावेळेस कार्बन डायऑक्साइड तिथून काय होते, रिलीज होत आहे. सो तो रिलीज झालेला कार्बन डायऑक्साइड बॉडीच्या बाहेर रिलीज करण्यासाठी त्यांच्या बॉडीवर पोर्स प्रेझेंट आहेत, ज्या पोर्स थ्रू हे गॅसेस एक्सचेंज करतात. त्यानंतर गॅसेसच्या एक्सचेंज सोबत या ऑर्गॅनिझमकडे सर्क्युलेटरी सिस्टम सुद्धा प्रेझेंट आहे. these organisms are provided with a circulatory system. सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये बेसिकली दोन टाइपच्या सर्क्युलेटरी सिस्टम्स आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे ओपन सर्क्युलेटरी सिस्टम आणि सेकंड आहे क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टम. इन केस ऑफ क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टम, the blood or the blood like fluid or body fluid is circulated within the closed vessels. Closed vessels मध्ये ज्याला आपण blood vessels consider करतो, त्या पर्टिक्युलर क्लोज्ड वेसल्स मधून बॉडी फ्लुइड काय होते, सर्क्युलेट होते. तर सर्क्युलेशन पर्पज साठी एक क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टम प्रेझेंट आहे. त्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टम नंतर नेक्स्ट टाइपची ऑर्गन सिस्टम आहे यांच्यामध्ये प्रेझेंट असलेली, which is considered as a neural system. न्यूरल सिस्टम किंवा त्याला नर्वस सिस्टम सुद्धा कन्सिडर करतात. न्यूरल सिस्टम इज बेसिकली इन्वॉल्वड इन द कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन बिटवीन द वेरियस ऑर्गन सिस्टम ऑफ द बॉडी. ऍक्च्युअली जी सिस्टम आहे न्यूरल सिस्टम जी आहे, हे न्यूरल सिस्टम स्वतः काही स्पेसिफिक फंक्शन परफॉर्म करत नाही, पण अदर ज्या सिस्टम्स आहेत किंवा अदर ज्या ऑर्गन सिस्टम्स आहेत, या ऑर्गन सिस्टम मध्ये कोऑर्डिनेशन मेंटेन करणं, त्या ऑर्गन सिस्टमला कंट्रोल करणं, हे या न्यूरल सिस्टमचं फंक्शन आहे. दिस न्यूरल सिस्टम कंसिस्टिंग ऑफ अ टू स्ट्रक्चर, एक नर्व रिंग आणि दुसरं आहे नर्व कॉर्ड. न्यूरल सिस्टम कंसिस्टिंग ऑफ नर्व रिंग
नर्व रिंग आणि सेकंड स्ट्रक्चर न्यूरल सिस्टम मध्ये प्रेझेंट आहे ज्याला आपण नर्व कॉर्ड म्हणतो. दिस नर्व कॉर्ड इज गॅंगलिओनेटेड स्ट्रक्चर. गॅंगलिओनेटेड स्ट्रक्चर ऍक्च्युली न्यूरॉन्स मध्ये किंवा न्यूरॉनच्या ज्या सेल्स आहेत, नर्व सेल जे आहेत, या नर्व सेल मध्ये गॅंग्लिया नावाचा एक पार्ट असते. त्या गॅंग्लियाचं क्लस्टर होऊन गॅंग्लिओनेटेड नर्व्ह तयार होतात. त्या गॅंग्लिओनेटेड टाइपच्या नर्व्ह पासून तयार झालेला नर्व कॉर्ड. नर्व कॉर्ड या ऑर्गॅनिझमची जी बॉडी आहे त्या बॉडीचा जो व्हेंट्रल सरफेस आहे, बरोबर आहे, समोरचा सरफेस आपण व्हेंट्रल कन्सिडर करतो, बॅक साइडचा जो सरफेस आहे त्याला आपण डॉर्सल सरफेस कन्सिडर करतो. तर व्हेंट्रल सरफेस जो आहे त्या व्हेंट्रल सरफेस मधून मिडलला सेंटरला रन करणारा नर्व कॉर्ड आणि या नर्व कॉर्ड पासून अराइज झालेल्या नर्व रिंग न्यूरल सिस्टम मध्ये आपल्याला या ऑर्गॅनिझमच्या पाहायला मिळतात. सेंट्रली प्लेस व्हेंट्रल साइडला सेंट्रली प्लेस असलेला नर्व कॉर्ड आहे आणि या नर्व कॉर्ड पासून अराइज होणाऱ्या नर्व rings आहेत. This nerve ring and nerve cord together form a neural system of the annelids. Annelids मध्ये neural system फॉर्म करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. त्यानंतर एक्सक्रीशन आणि ऑस्मोरेग्युलेशन पर्पज साठी एक्सक्रीशन आणि ऑस्मोरेग्युलेशन takes place with the same structure which is present in the as helminthes, that is the protonephridia. Protonephridia is considered as the primitive form of kidney. Kidney आणखी डेव्हलप झालेले ऑर्गॅनिझम्स मध्ये, बरोबर आहे, सिंपल टाइपचे ऑर्गॅनिझम्स आहेत. हायर लेवल पर्यंत ज्यावेळेस आपण मूव्ह करतो त्यावेळेस किडनीची डेव्हलपमेंट होईल, which is considered as a complex structure which is used for the removal of nitrogenous waste product. बॉडीमध्ये तयार झालेले जे नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट आहेत त्या नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्टला रिमूव्ह करण्यासाठी किडनीचं फॉर्मेशन नंतर होणार आहे. बट प्रायर टू द किडनी a structure which is performing the function like a kidney is a protonephridia. This protonephridia consisting of a cell which are termed as flame cell. These flame cell are responsible for the removal of various toxic product as well as nitrogenous waste product outside the body. Primitive kidney आपण या nephridia protonephridia consider करणार आहे, बरोबर आहे. तर त्यांची excretory system, एक्सक्रीटरी सिस्टम म्हणजे पहा कोणत्या कोणत्या ऑर्गन सिस्टम आपण सांगितलं. डायजेस्टिव्ह सिस्टम सांगितली, मस्क्युलर सिस्टम सांगितली, एक्सक्रीटरी सिस्टम आहे, न्यूरल सिस्टम आहे, सर्क्युलेटरी सिस्टम आहे. डिफरंट टाइपच्या ऑर्गन सिस्टम या फायलम पासून आपल्याला पुढे डेव्हलप झालेल्या पाहायला मिळतात. प्रायर टू दिस फायलम व्हेरी फ्यू नंबर ऑफ ऑर्गन सिस्टम्स आर डेव्हलप आणि ऑर्गन सिस्टम लेवलचं ऑर्गनायझेशन आपल्याला प्लॅटीहेल्मिंथिस पासून पाहायला मिळाले. प्लॅटीहेल्मिंथिसच्या अगोदर तर ऑर्गन सिस्टम सुद्धा नाही, नायट्रिया नाही, टिनोफोरा नाही, पोरिफेरा नाही, कोणाकडेच नाही. टिश्यू किंवा सिम्पली सेल ऍग्रीगेट लेवलचा स्ट्रक्चर्स आपल्याला त्या ऑर्गॅनिझम्स मध्ये पाहायला मिळते. त्यानंतर रिप्रोडक्शन जर या लेवलचं आपण पाहिलं तर रिप्रोडक्शन मध्ये बेसिकली सेक्शुअल रिप्रोडक्शन परफॉर्म करतात. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मोनोसियस कंडिशन ॲब्सेंट आहे. these organisms are generally dioecious, hermaphrodite टाइपचे एनिमल्स आहेत. Both the reproductive organ are present within the same individual. दोन्ही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन एकाच सेम इंडिव्हिज्युअल मध्ये या एनिमल्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. hermaphrodite टाइपचे एनिमल्स आहेत. these are the hermaphrodite. dioecious कंडिशन आहे. dioecious both the reproductive organ, male reproductive organ as well as female reproductive organ is present within the same इंडिव्हिज्युअल. त्याच्यानंतर बघा एक पॉइंट या ऑर्गॅनिझमच्या बाबतीत लक्षात ठेवायचा आहे. एन्युलेटेड रिंग्स ज्या आपण या ऑर्गॅनिझम मध्ये सांगितल्या त्या एन्युलेटेड रिंग्स मध्ये मेटामेरिक सेगमेंटेशन, एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. मेटामेरिक सेगमेंटेशन, मेटामेरिक सेगमेंटेशन. मेटामेरिक सेगमेंटेशन पर बेसिकली सेगमेंटेड बॉडी आहे. सेगमेंटेड बॉडी आहे, प्रत्येक सेगमेंट ईच सेगमेंट इज डिफरंट फ्रॉम दी अदर, बरोबर आहे. आणि पुन्हा सेगमेंट जे या ऑर्गॅनिझम्स मधले दी सेगमेंट्स कॅन बी इझिली विथड्रॉन ऑर इझिली रिमूव्ड फ्रॉम दी बॉडी. इझिली रिमूव्ह करू शकतो आणि रिमूव्ह केल्यानंतर त्या प्रत्येक सेगमेंट ईच सेगमेंट कॅन बी इंडिपेंडेंटली सर्वाइव्ह. These independently surviving segment can again join with each other with the help of certain structures. Nerve ring, nerve cord हे कंट्रोल कोऑर्डिनेशन करणारे स्ट्रक्चर्स आहेत. या स्ट्रक्चरचे जॉइनिंग पॉइंट जर आपण मागे पुन्हा एकमेकांसोबत जॉइन केले तर त्या सेगमेंट्स पासून पुन्हा आपल्याला या ऑर्गॅनिझमचं फॉर्मेशन करता येते.
सेगमेंटेड बॉडीमध्ये बेसिकली सेगमेंट जे आहे सेगमेंटेशनची जी प्रोसेस आहे दिस प्रोसेस इज मेटामेरिक सेगमेंटेशन. मेटामेरिक सेगमेंटेशन किंवा सेगमेंटेशनच्या बद्दल आपण ऑर्थोपोडा पुढच्या फायलमध्ये आणखी आपल्याला स्टडी करायचा आहे. फक्त लक्षात ठेवा मेटामेरिक सेगमेंटेशन हे ॲनिमल्स मध्ये प्रेझेंट आहे. समजले? तर आता आपण फायलम ॲनिलिडा. ॲनिलिडा फायलम बद्दल बऱ्याचशा पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायला लागतात. बाकीच्या फायलम सारखा सिंपल फायलम नाही, तर थोडासा कॉम्प्लिकेटेड टाइपचा फायलम आहे. ऑर्गन सिस्टम व्यवस्थित लक्षात ठेवायच्या कोणत्या कोणत्या टाइपच्या ऑर्गन सिस्टम यांच्याकडे प्रेझेंट आहे. काय डाऊट असेल तर विचारा किंवा लेफ्ट करा.